यो हॅलो एव्हरीवन. फायनली खूप दिवसापासून चाललं होतं की सरप्राईज आहे. सो फायनली आता गावी बॅग रेडी केल्यात. सरप्राईज असं आहे की आम्ही चाललो आहे ट्रिपला, ते पण अंदमान निकोबारला. सो आपल्याला आता प्रवास करायचा आहे पहिला ट्रेननी. आता नाईटला ट्रेन आहे आपली. त्यानंतर चेन्नईवरून आपल्याला आहे फ्लाईट पोर्ट ब्लेअर पर्यंत, म्हणजे अंदमानला. सो आणि त्यानंतर आपण परत जाणार आहे फेरीमधून, म्हणजेच बोटीतून हॅवलॉकला. सो असा थोडा लॉंग प्रवास आहे वगैरे. सो बघू, आता मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला टूर करून देणार आहे अंदमानची, आणि खूप डिटेल्स पण देणार आहे. आणि आमचा फॅमिली ड्रामा आयांश आणि अजून एक माझे कलिग पण आहेत माझ्याबरोबर, बर्फे, त्यांची पण फॅमिली आहे आणि त्यांचे आई वडील मुलं सगळेच आहेत. सो ओळख करून देऊच तुम्हाला. सो चला लवकरच आपण भेटू ट्रेनमध्ये. चलो यो. फायनली आपण निघालेलो आहे. आपली जर्नी चालू होती आतापासूनच. पप्पा बसलेत. आयश पण अजून जागा आहे. जागा झालाय तेच. झोपलो होतो तसं तो. आयनची फर्स्ट ट्रिप आहे ऍक्च्युली. यो. आपण आता उबर बुक केली आहे, उबर कार, आणि आता चाललोय आपण पुणे स्टेशनला. सो अशा तऱ्हेने आपला प्रवास चालू झालेला आहे. आता आपण पोहोचलोय पुणे स्टेशनला. हे बघा सगळं लगेज ठेवलंय मस्त पैकी सगळे कूल. आयश बघा त्याला पण झोप येत नाहीये. तो पण इकडे तिकडे बघतोय सगळं. हो, त्याचे शूज आणलेत आम्ही. आता शूज घालायचे का तुझ्या आत्ताच? हा, तसं बसवा त्याला. यो गाडी 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 धिक 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 धिक. चला. असं तरी आम्ही पोचलोय पुणे स्टेशनला. इथून आता चेन्नईला जाण्यासाठी आमची ट्रेन आहे. मस्त रिकाम आहे, काही गर्दी नाहीये, जास्त धावपळ नाही, आरामात. संध्याकाळची म्हणजे रात्रीची वेळ आहे ॲक्च्युली. रात्रीची वेळ असल्यामुळं पुणे स्टेशनच्या बॅक साईडला, म्हणजे आपण जिथं थांबलो आहे तिथं हल्दीरामचं शॉप आहे. इथं 24/7 फूड अवेलेबल आहे. तुम्ही कधी येऊ शकता. 05 Dadar Puducherry Express is now ready for departure from platform number 2. सो फायनली आम्ही आलेलो आहे प्लॅटफॉर्मवर. आणि आता एवढी रात्र झाली तरी आयांशी काय झोपायचं नाव नाही, मस्तीच चालू आहे. आणि माझे हो. आणि मी माझ्या मित्रांना भेटलेलो आहे. माझा मित्र आणि त्याची फॅमिली आहे, मी तुम्हाला ओळख करून देतो. हाय, हे माझे कलिग्स आहेत. ही त्यांची मिसेस, त्यांची मुलगी आणि मुलगा आहे. आणि हे आई वडील आहेत. ही माझी आई, हे वरपेंची आई आहे. आणि हे बघा दोघं इकडे बसलेत आरामात, माझे वडील आणि वरपेंचे वडील. सो आम्ही असे सगळे मिळून चाललो आहे अंदमानला. स्पेशली ॲक्च्युली ही ट्रिप ह्यांच्यासाठी, आई वडिलांसाठी काढली आम्ही. सो वी ऑल आर प्रिपेअर. ट्रेन येते आमच्यात. सगळे लगेज वगैरे घेऊन थांबलेत. फायनली आमची गाडी आलेली आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. काल खूप दमलो होतो, लेट झाला होता म्हणून झोपून गेलो लवकर आम्ही सगळे. मस्त की रेल्वेनी आम्हाला खाली अंतरायला पण दिलेलं आहे, अंगावर पण ब्लँकेट दिले आहे. लाईट कमी असल्यामुळे दिसतं की नाही माहीत नाही तुम्हाला. आणि उशी पण दिली, त्यामुळे खूप कम्फर्टेबल झोप लागली. हे AC 3 टायर आहे. ACचा हलकासा गारवा आणि अंगावर ब्लँकेटची झोप, त्यावेळेला मस्त गाढ झोप लागली होती. आता लेट उठलो आम्ही सकाळी. तर नाश्ता करायचा आहे. मस्त व्ह्यू आहे, मॉर्निंग व्ह्यू. मस्त आता नाश्ता करणार आहे. अर्चना पण उठली आहे, आयुष पण उठला आता.
मस्त खिडकीतून बाहेर बघत बसलाय. हाय आश. हॅलो हॅलो. बघ बघ तू बस बाय. सगळं वेगवेगळं दिसतंय त्याला. मॉर्निंग बी लाईक दॅट. या नाश्त्याला. मस्त असा सकाळचा नाश्ता चाललाय सगळ्यांचा. आय गेस नाश्त्यामध्ये एवढे बिझी झालेत की कोण काही बोलू इच्छित नाहीये. तुम्ही लोकांनी ह्यांना रात्री जेवायला नाही दिलं का? काय म्हणणं? भरपूर जेवलो पण ट्रेन मध्ये असं हलवून सगळं जिरून बोलतच नाहीये ते. आधी खाऊन घ्यायचं. ट्रेन मध्ये पण मस्त घरगुती जेवण झालेलं आहे. लाडू, चिवडा, चटणी, सिरियस लाडू आणि पुरी. यो फोटोचा टाइम आहे त्यामुळे बघा. नो बडबड. आधी ठरवलं होतं फुल जेवण सगळं घेऊन जायचं, ते कॅन्सल केलं आणि फक्त चटरफटर असं खायला घेऊन जायचं ठरलं. तरी पण ह्यांनी ही एक फुल बॅग, ही बघू शकता किती मोठी आहे. त्याच्यानंतर ही पूर्ण बॅग भरून अजून एक बॅग आहे वाटतं प्रतीक, आहे का नाही? अजून एक बॅग आहे ह्यांची करामत. आमचा तर नाश्ता झालाय. आता आयंश वेळे. आयंश मस्त खेळत खेळत नाश्ता करतोय. गाडीने पण आपलं स्पीड पकडलाय. यो हॅलो आयंश. आम्ही आयंशला घेऊन ट्रिपला निघालोय, त्यामुळे छान काहीतरी असं नाही का तयार लगेच करता येईल असं मी घरी बनवले. फुटाण्याची डाळ आणि लाह्या यांचं मिक्सर करून, म्हणजे फुटाण्याची डाळ भाजली मी मिक्सरमधून काढली आणि लाह्या आणि त्यात काजू बदामची थोडीसे भाजून ते पण त्यात मिक्स केले आणि गरम पाणी टाकून ते मिक्स करून लहान मुलांना म्हणजे आयंशला दिले. सो अशा प्रकारचं तुम्ही कुठं ट्रिपला जात असाल तर घेऊ शकता. आणि आम्ही किती मस्त एन्जॉय करतोय. बघत हो. बघत मस्त त्याचं चाललंय खाणं. एक्झॅक्टली. हे बघा. आणि हे गरम पाणी घेतलंय जेणेकरून गरम पाणी ओतून ते कोमट अशी पेस्ट तयार होते. मस्तपैकी गरम पाणी राहते यात. सो अशा प्रकारे तुम्ही कुठे ट्रिपला जात असाल तर घेऊ शकता. फ्रूट्स कॅरी करा. खूप भारी वाटतंय. हे बघा. हे हॅलो यश. हॅलो कल सगळ्यांना. हॅलो हॅलो सगळ्यांना कल. हॅलो हॅलो एव्हरीवन. बघा मी ट्रेनमध्ये बसलोय. मस्त की प्रवास चालू आहे. कृष्णा नदी हो कृष्णा नदी. त्याच्याच आम्ही कृष्णा नदी क्रॉस केली आहे. आयश बघा काय करतोय. ऐकली मस्ती करायची. ऐकली मस्ती करायची. हो मस्त ट्रेनचा प्रवास एन्जॉय करतोय सगळेजण. आणि खूप छान फॅसिलिटी दिली आहे सगळंच. म्हणजे इथं टेबल आहे, AC ठीक आहे ना. वॉशरूम पण सगळे क्लीन आहेत. आणि हां खूप इम्पॉर्टंट आहे. वॉशरूम पण क्लीन आहेत. त्यांनी हँडवॉश पण प्रोव्हाइड केलं आहे. एअर फ्रेशनर पण आहे. आणि हे बघा जसं तुम्हाला मगाशी दाखवलं अंगावर पण दिलेलं आहे, खाली अंतरायला पण दिले आणि उशी पण प्रोव्हाइड केली आहे. सो खूप छान फॅसिलिटी दिली आहे ट्रेननी. मज्जा येते ऍक्च्युली. सगळे प्रवास एन्जॉय केले पाहिजे. ट्रेन, विमान आम्ही सगळेच करणार आहे आता. म्हणजे खूप एक तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण पडतं. जर तुम्ही डायरेक्ट फ्लाईटनी पण जाऊ शकता अंदमानला. पुणे टू चेन्नई आणि चेन्नई टू अंदमान अशी फ्लाईट अवेलेबल पण आहे. तुम्ही तसंही बाय करू शकता किंवा जर असं बाय केलं तर तुम्हाला दोन्ही प्रवास पण एन्जॉय करता येईल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे थोडं. फक्त तुमचा टाईम जास्त जातो कारण की ट्रेनच्या प्रवासाला ऑलमोस्ट 18 ते 19 तास लागतात पुण्यापासून चेन्नईला जायला. सो बट ह्याची पण मजा वेगळीच आहे. जर तुम्ही ग्रुपनी जाताय तर खूप मजा येते. आता आम्ही खेळायला पण चेस घेतला आहे, पत्ते आहेत
असं स्पीकर आहे आणि आमचा मेन म्हणजे आयांशी आमच्याबरोबर मस्ती करायला. तो आमचा त्याला प्रवास खूप खूप मजा भारी येते येणार आहे. आणि कारण तो मस्त खिडकी समोरच ह्या साईडला खिडकी आहे आणि तो इकडनं मस्त सीन एन्जॉय करत हो त्याचं सगळं चाललंय जेवण हे काय मस्त enjoy करतोय. त्याला खूप मजा येते. सो आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो आम्ही तिन्ही प्रवास एन्जॉय करणार आहे. म्हणजे आता हा ट्रेनचा प्रवास, त्यानंतर आम्ही जाणार आहे फ्लाईटनी म्हणजे चेन्नई टू पोर्ट ब्लेअर फ्लाईटनी जाणार आहे आणि नंतर पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉक असंही बोटीने जाणार आहे. सो आम्हाला योगायोगाने सगळे प्रवास घडणार आहेत आणि आमचा मेन हेतू असाच होता की आईवडिलांना फिरवायचं, आईवडिलांना प्रवास घडून आणायचा. तो नुसतंच विमानाचं नाही तर हे सगळेच अनुभव त्यांना की त्यांचं जसं पहिली वेळ तशी आमच्या आयांशी पण पहिलीच वेळ आहे. हो ही जस्ट 9 मंथ्स ओल्ड झाल्यात तसे तो आणि त्याला विमानात बसायचे आहे की नाही. सगळेच होतात ते. हो. तो लकी पर्सन आता एक साथ तो तिन्ही हे एन्जॉय करतोय हो. एवढ्या छोट्या ह्याच्यात. छोट्या वयातच आणि त्याला खूप मजा येते. काल पण त्याने प्लॅटफॉर्मवर मस्त इकडं तिकडं बघत होता. ट्रेनमध्ये पण सकाळी उठून खिडकीत बसला. अजून पण त्याचं चालूच आहे काही ना काहीतरी. ओढाओढी. सो खूप मजा येते आणि स्पेशली आईवडिलांसाठी जसं म्हणलं की त्यांनी लहानपणापासून आमच्यासाठी खूप केलेलं आहे, खूप कष्ट घेतलेत. त्यांनी त्यांची लाईफ खरं तर जगलीच नाही खरं सांगायला गेलं तर. आणि थोडं मेडिकल इश्यू होता, परत आमचं शिक्षण, आमच्या जबाबदारी, आमचं लग्न, आता आमची मुलं. सो ह्याच्यात ते खूप अडकून गेलेत. तर त्यांना थोडासा वेळ भेटावा त्यांच्यासाठी. सो त्यासाठी स्पेशली ट्रिप प्लॅन केली आम्ही. मस्त झोपले, आई पण झोपलीवर. मस्त सॉन्ग लावलेत आम्ही आणि हे बघा हो चेस विथ वरपे. ट्रेनमध्ये वेळ जायला सगळ्यात भारी गोष्ट आहे चेस. आम्ही पत्ते पण घेऊन आलोय आणि भरपूर काही खेळायला बघू आता आणि स्पीकर पण आहे. सो मस्त डाव रंगला या दोघांचा. दृढ विचार करतात ते आणि बुद्धी वाढवतात ते. बुद्धी वाढवतात ते, बुद्धीवर खेळतात ते. काय चाल खेळू शकतो हे प्रतीक डिसाइड करतोय. तसं बघायला गेलं तर मला तर वाटतंय प्रतीकच्याच जास्त मेलेली दिसतात. अजून एक प्रतीकने आताच मारलाय. क्लीन करतात ते. चला मस्त स्वच्छ झालेले. आता काय वाटतंय तुम्हाला कोण जिंकेल कमेंट करून सांगा. तोपर्यंत तुम्ही लोक आम्हाला एंड दाखवेलच तुम्हाला हु इज द विनर. मिल्कशेक, मसाला छास, लस्सी, बादाम दूध. कुछ नाही चाहिए. वजीर पाहिजे. फक्त राजा राहिलंय प्रतीकचे. पूर्ण मग कसं वाटतंय प्रतीक. काय ना आता खाशी बांधली. तोंड दाखवणे वगैरे ठेवलेलं नाहीये, हारून ठेवलंय आणि काय राहिलंच नाहीये. हा बिचारा. आता एकच जागा इकडे इकडे. थोड्याच वेळाने काय होतंय ते रिझल्ट. ड्रॉ हे व्हाईट कलरचे आहेत ते प्रतीकचे आहेत. ड्रॉ हा नो चिटिंग. स्वतःला खोटी आशा दाखवत प्रतीक पुढे जात आहे एक एक पावलं राजाचे. हा पावलंच नाही राहिलं. आता ते पण नाही ठेवलेलं आहे की त्यांनी. नाही मारू शकतो डायरेक्ट. राज तरी वाचले माझा. चला दोस्ती झाली. दोस्ती झाली, सेटलमेंट केली, फ्रेंडशिप. हा आता पत्ते गेलो आम्ही. तर ह्यानी चिटिंग केली ना शेवटी. चिटिंग केली प्रतीकने. तह बी काही नाहीये.
चेस मध्ये खराब पद्धतीने हारल्यानंतर आम्ही आता पत्ते खेळायचं ठरवलंय. त्याआधी थोडस पोटावा करू म्हणून फ्रुट्स आहेत, थोडस पॉपकॉर्न्स आहेत. आयुष पण खातोय, आयुष पण संत्र खातोय. त्याचं आवडतं आहे ते. हो आवडतं आहे. त्यामुळे तो आता इकडे तिकडे पाहणार नाहीये. उलटी तुझा आवडता फळ आहे संत्रा. आणि आम्ही आता पत्ते आणलेत खेळायला. जो 2 कॅट मिक्स करून तर पहिलं हे संपवतो थोडस आम्ही खाऊन, मग परत चालू करू पत्ते. तर एक 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 खाणं चालूच आहे अजून. सगळेजण आम्ही मस्तपैकी आपण ट्रेन मध्ये खाण्यासाठी आलोय. हो खाण्यासाठी झालंय. अजून 2 बॅग भरून खाणं आहे आपल्याला. सुट्टी जेवढे होते तेवढं ट्रेन मध्ये येतच करू, तेवढं खाणं संपलं जायचं यायचं. हो ना, ते पॅकवाला खरं बोलतो तसंच करू. नाहीतरी जाताना एवढं खाल्लंय, येताना काहीच नसेल. आम्ही तिकडं पत्ते खेळता खेळता पार्टी करतोय आणि हे इकडे पार्टी करतायत सगळे. वरपे फॅमिली आणि राऊस फॅमिली. काय नको आम्हाला. पप्पांची औषध खायची वेळ झाली आता. मी जस्ट 10 रुपयाला प्रोव्हाइड करतात ते प्लॅटफॉर्मवरती आणि खूप छान आहे. येस इंडियन रेल्वेचा लोगो आहे बघा इथं. चहाची टेस्ट पण चांगली आहे. हो खूप ते चांगली. आतमध्ये घेऊन येतात त्या लोकांपेक्षा. आज जे चहा आणतात ते 20 रुपयाला देतात आणि तुम्ही स्टेशनवर जर घेतलं तर इंडियन रेल्वे प्रोव्हाइड करतो आणि ते पण 10 रुपयात. आणि IRCTC आणि क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता भरपूर आहे. सो यस चेस मस्तपैकी पत्ते खेळतो इथं आम्ही सगळेजण. आणि बाहेरचा सीन बघा कसला मस्त आहे. मस्त सीन आहे. मस्त की आम्ही चॅलेंज खेळतोय सगळेजण. आयुष पण पत्ते खेळतोय वरपेचे मांडे बसून. 2-1 माझा डाव आहे. खरंच टाकलेत का प्रतीक? चॅलेंज प्रतीकला. पहिले 2 पत्ते उघडा. 2 टाकताय. उचल उचल उचल. 2 आहे का? 2 आहे नाही, 1 चला चला. गेम इज ऑल अबाउट कॉन्फिडेंस से झूठ बोलना चाहिए, है का नाही? येस येस. आपल्याला जिंकायचं ना तुला चॉकलेट. आयांश 1-1 2-2 काय माझा डाव आहे. 2 टाकायचं. तू 4 झाले. 2 ऑब्जेक्शन घ्यायचे. काय लागलं? 2 एवढे 8 तर होऊन गेले. किती झाले? 2-2 5 आहे मी. चॅलेंज. कळलं मला असं करायचं. अशा तऱ्हेने मी सुटलेला आहे. कसं काय? अरे तिथं लोपही करून दाखवतो. नाही 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 नाही. अरे नाही खरंच सुटलो. चला कोण आहे? तुम्ही चॅलेंज घ्यायला पाहिजे, तुम्ही घेतलेलं आहे. असंच पत्त्यामध्ये आम्ही पूर्ण रमलो होतो आणि कधी रात्र झाली आम्हाला कळलंही नाही. पण त्यानंतर एक गडबड झाली. चेन्नईमध्ये आता खूप जोरदार पाऊस चालू आहे सायकलांमुळं.
सो आता आमची ट्रेन डायव्हर्ट झाली आहे. लेट्स सी काय होतं, तिथून गाडी भेटते का नाही भेटत आहे. आणि आम्हाला सकाळी 5 वाजता चेन्नई एअरपोर्टवरून फ्लाईट आहे. सो आम्हाला काही करून तिथं पोहोचलं पाहिजे. सगळे प्रेशरमध्ये, तुम्हाला एक दाखवतच व्हिडिओ. नेक्स्ट टाइम गोवा जाऊ जो आऊ दे. गोवा जाऊ जो आऊ दे. ॲक्च्युली खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे चेन्नईला. तुम्हाला माहिती आहे आत्ता वादळ आलेलं आहे, त्यामुळं खूप जोराचा पाऊस चालू आहे. हे बघा, आता ट्रेन आमची अर्ध्या तास थांबली आहे खरं तर. आणि इथून आम्हाला लोकलमध्ये शिफ्ट केलं आहे. मग आमची ट्रेन तिकडं आहे. आता आम्ही लोकलमध्ये शिफ्ट झालो आहे. खूप मोठा इश्यू आहे. आता आम्हाला काही करून सकाळपर्यंत एअरपोर्टला पोचणं आहे. आय डोंट नो आता काय होणार आहे पुढं. थोडं टेन्शन तर आहे, सगळं टेन्शनमध्ये. लेट्स सी आता काय होतं आहे. पोचणं तर गरजेचंच आहे. एन्जॉय पाहिजे करायचं सगळं. आम्ही सगळे बसलोय, सगळं टेन्शनमध्ये काय होणार आहे आता ट्रिपचं. ते काय आमच्या लगेच सगळं इथं पडलं. लाईव्ह अपडेट आहे. तसं चेन्नई क्रॉस केलं आहे सायकलॉनने आणि थोडंसं रिस्क आहेच. मग अशी चेन्नईच्या इथं होतं, आता जरा वर सरकलं. हो, काय होतं काय माहिती अजून. तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत चेन्नईला पोहोचणं गरजेचं. इथं एअरपोर्ट आहे. पाऊस काय थांबायचं नाव आहे ना. फायनली आम्ही लोकलमधून निघालोय पुढं. यो टेन्शन आहे डोक्यावर थोडं. काय हरकत नाही, भरपूर टेन्शन आहे. फार गंभीर आहे. पण काय ऑप्शन आहे, आपल्याला पोचायचं आणि पोचायचं. कुठल्या जे प्लॅन केलंय ते सक्सेसफुल करायचं. वी हॅव कुठल्या परिस्थितीत आम्ही एअरपोर्टला जायचा प्रयत्न करत आहे, करायचंच. एवढा वेळ गेला आम्ही थांबलो इथं. काय झालं का आपण असं केलं हे पण आपण असं नाही केलं, आपल्या बरोबर घडवलं. भरपूर सारे ते एका सायकोलॉजीमुळे झाले. हे सगळं प्रतीकची इच्छा होती की त्याला सगळ्या प्रकारचे मला प्रवास करून द्यायचे होते ट्रिप चालू व्हायच्या आधी. तो मला बोलला होता की अर्चना मी तुला सगळ्या प्रकारचे प्रवास, मेट्रो, ट्रेन, बस. हो, ट्रेन मध्ये लोकल, बोर लोकल असं नव्हतं सांगितलं. हे सगळे प्रवास तो मला करून देणार होता. त्यामुळे हे सगळे घडते का काय काय माहिती. प्रतीक काय तू बोललायस असं सांग जरा त्यांना. नाही, ऍक्च्युली हे सगळं व्हायचं कारण असं आहे की चेन्नईमध्ये आज सायक्लोन धडकलं होतं, तुम्ही बघितलं असेल. त्यामुळं खूप जोरदार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे सगळीकडं पुराची परिस्थिती आहे. सगळीकडे पाणी तुंबलेलं आहे. सो त्यामुळं ट्रेन लेट झाल्यात. परत आजूबाजूचा सगळा परिसर पाणी, हो 5 फुटापर्यंत पाणी, राईट. त्यामुळे सगळं बेसिक जे चेन्नईच्या गव्हर्नमेंटने तर 2 दिवस गव्हर्नमेंट हॉलिडे डिक्लेअर केला. एवढं भयानक परिस्थिती आहे. तरी पण आम्हाला एवढी हौस आहे की आम्ही तिथून पण एअरपोर्टला जाणार आणि परत पोर्टब्लेअरला पण जाणार आहे. आमची ट्रिप पूर्ण यशस्वी करणार, कुठली परिस्थिती असो. चलो बघू आता काय होतंय. खूप वेळ झाला का. चलो आता गाडी निघाली आहे आमची. हे बघा, वंदे भारत ट्रेन. वाव, हे नवीन इंजिन बनवलेलं पूर्ण. त्याची सिटिंग अरेंजमेंट पण अतिशय उत्तम आहे. वॉशरूम बघा. फायनली आम्ही चेन्नईला पोचत आहे. खूप टेन्शन होतं काय होतंय पुढं, पण यापुढं तर अजून खरं टेन्शन आहे कारण की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत एअरपोर्टला पोचायचं आहे. आता बाहेर तर ऐकण्यात येतं खूप पाणी वगैरे साचलेलं आहे. सो आता खूप आमची धावपळ होणार आहे. टाईम पण कमी आहे. तर पुढचा व्लॉग बनवतो आहे ते का नाही मला माहीत नाही, पण बघू लवकरच तुम्हाला अपडेट देईलच मी. काय झालं आहे, काय होणार आहे, आम्हाला फ्लाईट भेटते की नाही, आमच्या ट्रिपचं काय होणार आहे. तर चला, मी तुम्हाला सगळे अपडेट देणारच आहे. तोपर्यंत आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.